स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। महाड तालुक्यात नायक मराठा समाजाचे 17वे त्रिवार्षिक अधिवेशन संपन्न। समाज भवनाच्या कामाला गती देणार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडून निधीची ग्वाही। महाड तालुक्यातील नायक मराठा समाजाची 17वी त्रिवार्षिक सर्वसाधारण सभा आज अत्यंत उत्साहात संपन्न झाली। या सभेमध्ये समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी विविध विषयांवर सखोल चर्चा विनिमय करण्यात आला। या अधिवेशनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाड तालुक्यातील सर्वात मोठ्या नायक मराठा समाज भवनाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प यावेळी सोडण्यात आला। समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की या भव्य इमारतीचा आणि समाज भवनाचा उपयोग समाजातील गोरगरिबांच्या लग्न कार्यासाठी, विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या उत्तम व्यवस्थेसाठी तसेच इतर सर्व समाज उपयोगी छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी केलं जाणार आहे। हे भवन समाजाच्या एकतेचे आणि प्रगतीचे केंद्र ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी राज्याचे मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी समाज मंदिराच्या उर्वरित कामाचा आढावा घेत या भव्य वास्तूच्या पूर्ततेसाठी जो काही निधी लागेल तो उपलब्ध करून देण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध राहील असा शब्द समाजाला दिला। त्यांच्या या ग्वाहीमुळे समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। तसेच रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य विकासशेठ गोगावले यांनीही नायक मराठा समाजाच्या युवकांची एक मजबूत आणि सक्षम फळी उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले। या 17व्या त्रिवार्षिक अधिवेशनात पुढील 3 वर्षांसाठी नवीन तालुका कार्यकारिणी आणि विविध विषय समित्यांची कायदेशीर निवड करण्यात आली। त्यांची नावे पुढील प्रमाणे: मुख्य तालुका कार्यकारिणी अध्यक्ष श्री सुरेश शांताराम महाडे, उपाध्यक्ष श्री कृष्णा मोतीराम कळंबे, श्री रमेश लक्ष्मण पवार, श्री अशोक विठोबा उतेकर, सचिव श्री मारुती शिवाजी पवार, सहसचिव श्री शेखर नारायण जाधव, कार्याध्यक्ष श्री राजू गुणाजी रिंगे, श्री संजय दगडूशेठ पारधी, खजिनदार श्री अजय दत्तात्रय मांगडे यांची निवड करण्यात आली आहे। त्याचबरोबर विविध विषय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत। बांधकाम समिती श्री सीताराम पांडुरंग कदम अध्यक्ष, श्री संतोष नारायण गायकवाड सचिव, युवक मंडळ समिती श्री शेखर राखाडे अध्यक्ष, श्री सचिन महाडिक सचिव, शिक्षण समिती श्री सुभाष मालुसरे अध्यक्ष, श्री प्रशांत कालगुडे उपाध्यक्ष, कृषी समिती श्री किशोर फाळके अध्यक्ष, न्यायदान समिती श्री कृष्णा शिंदे अध्यक्ष, श्री अनंत सावंत उपाध्यक्ष, सल्लागार समिती व विभागीय अध्यक्ष। समाजाला योग्य मार्गदर्शन लाभण्याच्या उद्देशाने सल्लागार समितीमध्ये आजी माजी अध्यक्षांचा समावेश करण्यात आला आहे। यामध्ये प्रामुख्याने श्री जयरामदादा गायकवाड, श्री सुभाष निकम, श्री दत्ताराम पवार, श्री लक्ष्मण गरुड, श्री नथू बांदल यांची निवड करण्यात आली आहे। याच सोबतच तालुक्यातील 11 विभागांच्या विभागीय अध्यक्षांची आणि त्यांच्या कार्यकारिणीचीही अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली। या त्रिवार्षिक सभेमध्ये नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। या सोहळ्याला महाड तालुक्यातील नायक मराठा समाजाचे आबालवृद्ध आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे।